नमस्कार. आज काय खास आहे माहितीये का? आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची उसळ. साहित्य, कृती आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. मटकीला तुम्हाला एक दिवस आधी भिजत घालून मोड घ्यावे लागतील. चला तर मग करायची का सुरुवात? सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची. कढीपत्ता, ठेचलेला लसूण टाकायचा, कांदा टाकायचा. कांदा चांगला परतला की टोमॅटो टाकायचा. टोमॅटो थोडा मऊ झाला की लाल तिखट आणि मोड आलेली मटकी टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं चांगली वाफ येऊ द्यायची. नंतर गरम पाणी टाकायचं आणि मिश्रण ढवळून घ्यायचं. आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि मटकी शिजवून घ्यायची. मटकी थोडी अर्धी जास्त शिजली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, चिंचेचा 1 तुकडा टाकायचा आणि थोडा गूळ टाकायचा. इथे मी चिंचेचा 1च तुकडा वापरलाय कारण मी आधी टोमॅटो घातलाय. तुम्ही नुसता टोमॅटो किंवा चिंच वापरू शकता. नंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि मटकी चांगली मऊसूत शिजवून घ्यायची. आता आपली मटकी व्यवस्थित शिजली. वरतून ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम मटकीची उसळ चपाती किंवा भाकरी सोबत सर्व करायची. आणि अजून एक सांगू का? वरतून मस्त फरसाण, कांदा, लिंबू टाकायचं. खूप भारी लागतं. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.